नमस्कार. या ज्या दोन अडचणी म्हटले म्हणी त्याच्यातला एक अडचण घर भागावे बांधून अशा तऱ्हेचं आहे आणि त्याबद्दल आता आपण बोलूया. वरची म्हण ज्यांनी स्वतःचे घर बांधले आहे त्यांना कळेल. चार पैसे असतात आणि स्वतःचे घर असावे या इच्छेने घर बांधतात. ते बांधताना जे ते त्या घरमालकालाच ठाऊक असतात. इंग्रजीत ॲसेट आणि लायबिलिटी असे शब्द आहेत. त्यासाठी मला मराठीत अचूक शब्द सापडले नाहीत. परंतु घर असणे ही जशी उपलब्धी असते तसेच ते घर जोखडही असते. घर बांधताना अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होतो आणि ते सांभाळणे, त्याची निगा राखणे, त्याचे कर भरणे आणि त्याच्या दुरुस्त्या करणे हे वाटते तेवढे सोपे नसते. प्रकृतीचेही तसेच आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी नव्हती तेव्हा सगळीकडे आनंदी आनंदच होता. आनंद हा चैतन्याचा कायमस्वरूपी स्वभाव आहे. प्रकृतीने जन्म घेतला आणि ती इतरांना जन्माला घालू लागली तेव्हापासून हा सुखदुःख नावाचा सिलसिला खेळ सुरू झाला आहे. आपण जन्माला येतो आणि जग अनुभवू शकतो आणि त्या अनुभवावर आधारित किंवा क्रिया करतो ही एक उपलब्धीच असते. पण त्यासाठी आपण किंमतही मोजत असतो. आशा निराशेचे उंच आणि खाली जाणारे झोके आपण अनुभवतो. सुखदुःखाचे हिशोब मांडतो. यशाने हुरळतो आणि दुःखाने गांजतो. जिंकलो तर चढतो आणि पराजयाने पडतो. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा काही मनासारखे होत नाही तेव्हा आपल्याला रागही येतो म्हणून आशेवर जगतो. ही आशा ही एक बेडी किंवा शृंखला आहे असे एक सुप्रसिद्ध संस्कृत वचन आहे. ते खोटे नाही. आकांक्षा ही आशेची सख्खी बहीण असते. त्याच्या पुढची पायरी महत्वाकांक्षा असते आणि तिथेच अडचणी वाढतात. मूळची जी कामप्रेरणा ती इथे विकृत स्वरूपात एक मोठी जोखड होऊन बसते. इथे अहंकार बळावतो. मी युद्ध करणार नाही हा अर्जुनाचा पवित्रा नैतिक अहंकारात आव किंवा गर्व आहे असे इथे श्रीकृष्ण सांगतोय. याला श्रीकृष्णाने काम असे ढोबळ नाव दिले आहे आणि या काम आणि क्रोधाबद्दल बोलताना ते माणसाचे आणि माणूस जातीचे सर्वात मोठे शत्रू आहेत असे श्रीकृष्ण सांगतो. ज्ञानेश्वर या विषयावर भरभरून बोलतात. प्रकृतीतून निर्माण झालेल्या त्या दोघांविषयी ते म्हणतात, सापाशी किंवा वाघाशी खेळ खेळता येत नाही. हे दोघे काम आणि क्रोध पाण्याशिवाय बुडवतात, अग्नी वाचून जाळतात, शस्त्रा वाचून ठार मारतात, दोरा वाचून बांधतात, चिखला वाचून रोवतात, जाळ्याशिवाय अडकवतात. पाणी, अग्नी, शस्त्र, चिखल किंवा जाळी या गोष्टी दिसतात, पण क्रोध आणि काम हे आपल्याला न दिसणारे मानसिक शत्रू आहेत. या दोघांचे आणखीन काही दुष्परिणाम ज्ञानेश्वरांनी सांगितले आहेत. ते म्हणतात, काहीतरी चांगले करायचे म्हणून निग्रह केला तर या निग्रहाची मान हे काम क्रोध मुरगळून टाकतात. काही चांगला विचार करू मनात आले तर हे त्याचा आश्रय बुद्धी नाहीसा करतात. कठीण प्रसंगी धैर्य दाखवण्याचा प्रसंग आला तर या धैर्याचा किल्ला ते पाडून टाकतात. मनात जर असंतोषाचे वन असेल तर हे वन हे काम क्रोध तोडतात आणि शेवटी आपल्या मनात उमटणारे आनंदाचे लहानसे रोपटे हे दोघे काम क्रोध उपटून टाकून देतात. संतोष आणि आनंद हे आपल्यातल्या निखळ चैतन्याची खूण असते. त्यांचाच पाडा होतो आणि सगळेच बिनसते. एके ठिकाणी याच अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात, हे कामक्रोध सतत अहंकाराशी व्यवहार करत असतात. ते असेही म्हणतात की ते आपल्यातच दडून राहतात पण ब्रह्मदेवालाही देखून शोधून सापडत नाहीत. परंतु एवढे हताश होण्याची गरज नाही असे गीता आणि ज्ञानेश्वरी सांगते आणि त्यासाठी यज्ञाचे रूपक सांगितले जाते. त्याबद्दल पुढच्या